हॅलो फ्रेंड्स. सो या व्हिडिओमध्ये आपण क्रिया शरीरमधील आत्मा हा टॉपिक बघणार आहोत. ओके. सो बघा, आत्मा म्हणजे काय, तर आपल्याला जो आपण त्याला इंग्लिशमध्ये असं म्हणू शकतो की जे काही आपलं सोल आहे, राईट. सो ते आयुर्वेदाने मांडलेलं आहे. ओके. आत्म्याला आयुर्वेदाने विशेष महत्त्व दिलेलं आहे, कारण आयुर्वेदानुसार असं म्हणणं आहे की आत्माच जो आहे ज्यामुळे आपल्याला सर्व गोष्टींचा आपल्या सराउंडिंगच्या त्याचं ज्ञान होतं. ठीक आहे. ओके. सो बघा, आता याच्यामध्ये आत्मा हा इम्पॉर्टंट आहे, कारण आयुर्वेदाने आत्माला एक महत्त्वाचं तिथे उत्पत्ती बघा आपण याच्यामध्ये बघितली होती PV ठीक आहे, पदार्थविज्ञानमध्ये आणि इंद्रियाची उत्पत्तीमध्ये देखील आत्मा हे होतं तिथे. ठीक आहे. सो दॅट्स वाय आत्मा हे आहे, आणि मे बी याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो एखाद्या वेळेस किंवा नाही सुद्धा येऊ शकत. ठीक आहे. एक फिक्स तिथे नाही आहे, क्वेश्चन येईलच म्हणून. ठीक आहे. पण तरी आपल्याला हे माहीत पाहिजे. ओके. बघा, त्याची निरुक्ती काय आहे, तर बघा, अत धातू स निष्पन्न. ठीक आहे. म्हणजे काय, तर जे गतिशील आहे व सर्व शरीर व्याप्त आहे, राईट. आत्मा हा गतिशील आहे. ठीक आहे. आणि तो सर्व शरीर व्यापून घेणार आहे, म्हणजे पूर्ण बॉडीमध्ये तो पसरलेला आहे, कोणत्या एकाच साईडला असा तो सिच्युएटेड नाही आहे, राईट. त्याचे गुण काय आहे आत्माचे, तस्य दुःख सुख इच्छा द्वेषो प्रयत्न प्राणानुते पुष्टी बुद्धी मन सकल्प विचारणा स्मृती विज्ञान अध्ययवा सुख विषयोपलब्धिश्च गुणः. ठीक आहे. याचा अर्थ काय, तर सुख दुःख इच्छा प्रयत्न उन्मेष द्वेष प्राण निन्मेष स्मृती विचारणा विज्ञान संकल्प व्यवसाय आणि बुद्धी हे काय आहे, तर आत्माचे काय आहेत, गुण. बरोबर. बघा, म्हणजे आयुर्वेदाने काय इम्पॉर्टन्स दिले, कारण बघा, आपण जी काही चिकित्सा करणार आहे, तर राईट. सो ती आपल्या जे काही शरीर आहे त्याच्यावरती कार्य करते. ओके. पण ती जास्त इफेक्टिव्ह तेव्हा होईल जेव्हा आपला आत्मासुद्धा त्याचं स्वीकार करेल, राईट. बघा, आपण म्हणतो की कोणत्याही ट्रीटमेंट करण्याआधी आपल्याला त्याचा माइंडसेट झाला पाहिजे की ह्या ट्रीटमेंटमुळे आपण बरोबर होणार आहोत, राईट. आपण बरे होणार आहोत. सो दॅट्स वाय आत्माचं इथे इम्पॉर्टन्स दिलेलं आहे आयुर्वेदाने. ठीक आहे. म्हणून बघा, सुख दुःख इच्छा प्रयत्न हे सारे काय आहेत, आत्म्याचे गुण आहे, राईट. आता प्रकार सांगितलेले आहे आयुर्वेदाने आत्म्याचे. कोणते आहे, जीव आत्मा आणि परमात्मा. ठीक आहे. परमात्मा म्हणजे ईश्वर. ठीक आहे. आणि जीवात्मा म्हणजे स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर. म्हणजे आपलं जे स्थूल शरीर आहे, आपली जी बॉडी आहे ते, आणि जे सूक्ष्म शरीर आहे, ठीक आहे, म्हणजे जी काही आपली सोल आहे त्याला आत्मा म्हटलेलं आहे. ओके. आता जीवात्मा आणि परमात्माचे काही डिफरन्स सांगितलं आहे. बघा काय आहे, तर शरीरसोबत संबंध असतो जीवात्म्याचा, राईट. आणि सुख दुःखाचे ज्ञान होते जीवात्म्याला, आणि इंद्रियासोबत संबंध असतो. इंद्रियाचा आपण ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये बघितला होता की इंद्रियाचे अर्थ इंद्रियाजवळ येतात, मग ते इंद्रिय मनाला ते कनेक्शन पाठवतात, ते इन्फॉर्मेशन देतात मनाला, आणि मन ही इन्फॉर्मेशन आत्म्याला पोहोचवते. ठीक आहे. सो इंद्रियासोबत संबंध आहे आत्म्याचा. आता परमात्मा काय आहे, श्रेष्ठ आहे सर्वात. यस, ईश्वर श्रेष्ठ असतात, सुख दुःखपासून रहित असतात ऑब्व्हियसली, आणि सर्वत्र पूर्ण जगामध्ये तिथे ते व्यापित आहे. ठीक आहे. सो हेच आहे आत्म्यामध्ये, याच्यावर जास्त काही वेगळं नाही आहे. ठीक आहे. बेसिक गोष्ट आहे, लक्षात ठेवा. इझी आहे थोडं याच्यामध्ये. सो आय होप तुम्हाला समजलं असेल, आणि तुम्हाला नोट्स पाहिजे असतील ह्या, तर तुम्हाला क्रियाशरीरच्या ऑल जे काही सब्जेक्ट आहेत, ठीक आहे, त्याचे ऑल टॉपिक्सचे नोट्स तुम्हाला मिळून जातील व्हॉट्सॲपवर. फक्त खालील नंबरवर तुम्हाला मला मेसेज करायचा आहे नोट्ससाठी. ओके. आणि टेलिग्रामला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, तिथे सर्व अपडेट्स हे येत राहणार आहेत. ओके. थँक्यू.